आणि इकडे मुंब्र्यामधल्या मतदान केंद्राबाहेर सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। मुंब्र्यामध्ये मतदान प्रक्रिया आता अधिकृत वेळ जरी संपलेली असली तरी सुद्धा अजूनही मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते। निकेश शार्दूल अपडेट देतात आपल्याला। निकेश, काय चित्र आहे त्या ठिकाणी? नक्कीच नम्रता कल्याण लोकसभेच्या मतदारसंघात येणाऱ्या मुंब्रा भागामध्ये आहे। मुंब्र्यातलं हे बाबाजी पाटील विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाच्या बाहेर जे आहे मतदारांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या अद्याप देखील पाहायला मिळत आहेत। बरोबर 6 वाजता मतदान केंद्राचं जे गेट आहे ते पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेलं आहे आणि शेवटचा जो मतदार होता त्याला आतमध्ये घेण्यात आलेलं। ज्या वेळेला ह्या पोलिसांनी दरवाजा लावला त्यावेळेला मतदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झालेली आहे। काही वेळ गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी आता पूर्णपणे हा गेट जो आहे तो लावलेला आहे। त्यामुळे जे मतदार गेटच्या बाहेर होते त्यांना मतदान न करता जे आहे पुन्हा परतावं लागलेला आहे। काही मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावता आलेला नाहीये। मुंब्र्यातली जर परिस्थिती पाहिली तर अतिशय संत गतीने इथे मतदान सुरू आहे, त्यामुळे मतदानाचा टक्केवारी जी आहे ती मुंब्र्यातनं बरीचशी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही मतदार आहेत जे तासनतास या मतदानाच्या लाईनीत उभे आहेत। 6 वाजून गेलेले आहेत तरी देखील त्यांचं मतदान झालेलं नाही। किती वेळ झाला तुम्ही येत्या मतदानासाठी उभे आहेत आणि काय कारण आहे? आम्हाला जवळपास 1.5 तास झाला आम्हाला, आम्ही इथंच आहे। जवळपास 3 ते 4 माणस निघालेले आहे फक्त, आणि आम्हाला काय मशीन स्लो आहे काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही आतमधलं काय चाललंय, पण आम्ही इथंच उभं आहे। काय झालं, किती वेळापासून मतदानासाठी उभा? जसं ते बोलताय ना ते सेम टाइम झालाय मला पण, ते तिथेच आहे आम्ही उभे। काय बोललाय नाही आता, आम्ही उभा आहे फक्त। कभी से खड़े हो आप लाइन में? 1 घंटा तो हो गया ना भाई, आपके सामने ही खड़े ना जब से, तो अभी 1-1.5 घंटा और जाएगा। क्या क्या दिक्कतें आ रही है? यह दिक्कत आगे मालूम पड़ेगा तो हमको आगे जाने नहीं मिलेगा तो हम कैसे जाके पूछेंगे, हम तो लाइन में खड़े रहेंगे। पाहिलं की 1 ते 1.5 तास या सर्व मतदारांना झालेला आहे, मात्र ते मतदाराच्या केंद्रात जिथे ती मतदानाची मशीन आहे त्या मशीनीपर्यंत हे पोहोचू शकलेले नाहीये। त्यामुळे जर आपण दुपारपासून जर पाहिलं तर अगदीच, आणि ह्या सगळ्या मतदारांना कळत नाहीये, त्यांना माहिती पुरवली जात नाहीये की ही रांग नेमकी थांबलीये कशामुळे, दिरंगाई कशामुळे।